यानंतर एक मोठी बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीमध्ये पाणी टंचाई पाहायला मिळते। अमरावती जिल्ह्यामध्ये 1000 गावांमध्ये जलसंकट आलेलं आहे। तर अजून उन्हाळा सुरू झालेला नाहीये, तरी सुद्धा तब्बल 1000 गावांमध्ये इथं जलसंकट आल्याची माहिती समोर येते। टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। तर 1102 उपाययोजना या ठिकाणी केल्या आहेत, तरी सुद्धा पाणी टंचाई दिसून येते। अमरावतीमधली ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी महिला विहिरीच्या इथं पाणी खोल गेलेलं आहे विहिरीमध्ये आणि तेच काढण्याचा प्रयत्न करतायत। तर फक्त डबक्यातून सुद्धा पाणी घेण्याचा प्रयत्न या महिलांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अमरावती जिल्ह्यामध्ये 1000 गावांमध्ये जलसंकट सध्या निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो। जिल्ह्यामध्ये 31% पावसाची तूट निर्माण झालेली होती आणि त्याचा परिणाम आतापासूनच जाणवायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नेमकी काय स्थिती असेल ही भीती सतावतीये। तर अमरावतीमध्ये पाण्याची स्थिती कशी आहे आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। नेमकं काय चित्र आहे अमरावतीचं ते आपण या ठिकाणी बघतोय। 988 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाईची ही गावं आहेत 988। तर 10 नळ योजनांची दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती समोर येते, पण त्याद्वारे पाणी मिळणार का हा सवाल अमरावतीकरांना सतावतोय। तर 26 टँकरनं पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। 437 खासगी विहिरींचं अधिग्रहण केलं जाणार असल्याचं सुद्धा कळतंय। तर 21 कोटींचा अपेक्षित निधी आहे आणि तो निधी कधी मिळणार ते बघावं लागणार आहे। या निधीतून पाण्यासाठी उपाययोजना अमरावतीकरांसाठी केल्या जाणार आहे। त्यामुळं या उन्हाळ्यामध्ये अमरावतीकरांच्या जे पाण्यासंबंधीची अडचण आहे ती दूर होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।